श्री स्वामी समर्थ. मी अंकिता. तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे बेस्ट न्यू इयर रिझॉल्युशन्स. तर आपण या नवीन वर्षामध्ये रिझॉल्युशन का करतो किंवा आपले रिझॉल्युशन्स काय असले पाहिजेत आणि त्याच्यामुळे काय फायदा होतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार. वर्षाच्या स्वागताची जशी तयारी केली जाते तसंच प्रत्येकजण नवीन वर्षामध्ये आपण अमुक तमुक गोष्ट करणार किंवा प्रत्येकाचं रिझॉल्युशन असते की आपण हे करणार, आपण ते करणार. तर यालाच आपण रिझॉल्युशन असं बोलतो, म्हणजे संकल्प करणे असं बोलतो. रिझॉल्युशन का करतात याचा विचार आपण केला आहे का? कारण आपल्याला भविष्याकडे अधिक आशेने बघण्यासाठी मदत करतात. त्यामुळे तुम्ही एखादी चांगली कृती करण्यास प्रवृत्त होता. प्रत्येकजण हे आपला वेळ सत्कारणी लावण्यासाठी नवीन वर्षामध्ये काही ना काही संकल्प करून तो पूर्ण करतो आणि यातूनच प्रेरणा घेऊन मेहनतही करत असतात. नवीन वर्षामध्ये कोणाला कोणतं रिझॉल्युशन करायचं आहे, कोणाला कोणतं टार्गेट करायचं आहे आणि जर तुम्ही याची लिस्ट बनवली तर या दृष्टिकोनातून तुम्हाला एक डायरेक्शन मिळेल. आणि त्याशिवाय तुमचा वेळ, तुमचा पैसा, तुमची शक्ती ही सत्कारणी. नवीन वर्ष हे एका रिसेट बटनसारखं असतं, म्हणजे तुम्ही तुमचं टार्गेट हे ठरवू शकता, ते पूर्ण करू शकता. नवीन वर्ष हे तुम्हाला स्वतःची प्रगती करण्यासाठी आणि फोकस करण्यासाठी खूप मदत करतात. तेव्हा तुम्ही स्वतःला ठरवता की मला हे टार्गेट कंप्लीट करायचं आहे आणि तेव्हा तुम्ही ते टार्गेट कंप्लीट करून दाखवता. काही लोकांचं असं होतं की वर्षाच्या सुरुवातीला ठरवतात मी हे करणार, मी ते करणार आणि वर्ष संपत आलं तरी ते टार्गेट. बऱ्याच लोकांचं असं होतं की वर्षाच्या सुरुवातीला ठरवतात की मी हे करणार, मी ते करणार, पण वर्ष संपत आलं तरी काही त्यातले टार्गेट्स कंप्लीट होत नाहीत त्यांचे. तर ते तुमचे टार्गेट्स तुम्ही अचीव करण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे. तर टिप्स तुम्ही फॉलो करा. नक्कीच तुमचे सगळे टार्गेट्स सुरुवातीचे जे तुम्ही ठरवाल की वर्षाच्या सुरुवातीला मला हे टार्गेट करायचं आहे, एंडिंगपर्यंत तुमचे नक्की सगळे टार्गेट कंप्लीट झालेले असतील. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघ. तर पहिली गोष्ट आता तुम्हाला सांगते, तुम्हाला आधी काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा. कारण लोक असं करतात की भरमसाठ गोष्टी ठरवून ठेवतात आणि त्यातल्या काही गोष्टी नाही झाल्या तर सॅड होऊन बसतात, होप्स सोडतात. तर तसं करू नका. तर तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य आहेत, तर त्या गोष्टी तुम्ही निवडा. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, जर एखाद्याला वेट लॉस करायचं, तुमच्या मनाशी फक्त हे ठरवू नका की मला वेट लॉस करायचं, मला वेट लॉस करायचं आहे. तर ते वेट लॉस करण्यासाठी तुम्ही ते किती करणार आहात, तुम्हाला त्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार आधी करा. हे सगळ्यात महत्त्वाचं, तुमचे टार्गेट्स काय असले पाहिजेत, तुमचे गोल्स काय असले पाहिजेत हे क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. आणि हे टार्गेट्स आणि गोल्स आहेत, जे काही तुमचं रिझॉल्युशन आहे ते तुम्ही नोट डाऊन करायचं एका डायरीमध्ये किंवा पेजमध्ये. कारण प्रत्येकजण काय करतं की एखाद्याला सांगतं ह्या वर्षी मी हे ठरवलं आहे, ह्या वर्षी मी ते ठरवलं आहे. तर आणि जर एखाद्या दिवशी ते स्किप झालं तर माणसाला ते फॉलो करणं पॉसिबल होत नाही, कंप्लीट करणं, किंवा आळस येत राहतो. तर तसं करू नका. तुम्ही ते नोट डाऊन करा आणि अशा ठिकाणी लिहा की जे तुम्हाला दिवसातून ते एकदा तरी डोळ्याखालून गेलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही डायरीमध्ये लिहू शकता किंवा एखादी नोट्स असे लिहून ठेवू शकता, जिथे तुम्ही रोज जाताना नजर तुमची त्याच्यावरती पडेल. तर ते तुमच्या डोक्यामध्ये सतत राहील की ह्या वर्षीचे माझे रिझॉल्युशन्स हे आहेत, माझं टार्गेट हे आहे आणि हे मला कंप्लीट करायचंच आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की तुम्ही ती नोट. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही छोट्या ध्येयापासून सुरुवात करा, म्हणजे हळूहळू तुमचे जे मोठे ध्येय आहेत ते गाठण्यास तुम्हाला खूप मदत होईल. तर तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही चुकांची पुनरावृत्ती करू नकात. कारण बरेच जण असे करतात की वर्षानुवर्ष एकच संकल्प करतात आणि काही ना काही रिझनमुळे ते संकल्प पूर्ण होत नाहीत. तर जर ते सेम तुमच्यासोबतच असेल तर तुम्ही लक्ष द्या की तुमचं कुठे चुकतं आहे, तुमचे का ते टार्गेट्स अचीव होत नाही आहेत. तर त्याचा विचार करा आधी आणि सेम चुका पुन्हा करू नका. तुम्हाला सांगते की आनंद मिळेल अशा गोष्टी करा. जर काही लोकांचं बाकी सगळ्यांसारखं रिझॉल्युशन नसेल, जर वर्षाला काही लोक ठरवत नसतील की मला हे टार्गेट कंप्लीट करायचं आहे, माझं हे गोल आहे किंवा माझं हे रिझॉल्युशन आहे, पण तरी कोणाची इच्छा असेल काही करण्याची, तर तुम्हाला आनंद मिळेल अशा गोष्टी करा तुम्ही. जसं मी शेवटच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढायचा आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, 30 मिनिट वेळ काढून तुम्हाला एक्झरसाईज करायची आहे. तुम्हाला जर फिट राहायचं असेल, तुमचं आरोग्य व्यवस्थित हवं असेल, तर त्याचे दोनच पर्याय आहेत. एक तर योग्य आहार घ्यायचा आहे आणि योग्य व्यायाम शरीराला ठेवायचा आहे. तर तुम्ही सकाळी लवकर उठा, लवकर उठून थोडासा 30 मिनिट वेळ काढून एक्झरसाईज करा. तर आजकालच्या या घाई गडबडीमध्ये आपल्याला स्वतःसाठी वेळ काढायला मिळत नाही आणि एक्झरसाईज करायला टाईम मिळत नाही.
किंवा काही लोकांना टाईम असतो पण व्यायाम करायचा आळस असतो. तर अशा लोकांसाठी मी सांगेन की तुम्ही खूप कमीत कमी वेळामध्ये जे वॉर्मअप होतात ते तुम्ही घरी लवकर उठून करू शकता, जे तुम्हाला जास्त वेळही घेणार नाही आणि तुमचा व्यायामही. नेक्स्ट रिझॉल्युशन आहे लर्न अ न्यू स्किल और हॉबी. तर यामध्ये मी तुम्हाला बरेचसे सांगू शकते स्किल्स आहेत, हॉबीज आहेत जे तुम्ही करू शकता. यामध्ये तुम्ही रीडिंग, रायटिंग, कलरिंग, योगा, गार्डनिंग, ॲक्टिंग, ब्लॉगिंग, पेंटिंग, कुकिंग असे बरेचसे गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता. नेक्स्ट आहे ते म्हणजे आयुष्यामध्ये तुम्ही प्रत्येक निर्णय हा योग्य आणि वेळेत घ्यायला शिका. आपण प्रत्येक निर्णय हा विचार करूनच घेतो, पण कधी कधी असं होतं ना की आपण भरपूर निर्णय घेताना खूप कन्फ्यूज असतो, कोणाचं ऐकावं कोणाचं नाही. कोणतेही निर्णय घेताना पहिल्यांदा तुम्ही स्वतःच्या मनाचं ऐकायचं आहे की तुम्हाला हे का हवं आहे, हे का नको आहे, किंवा हे का करायचं आहे, हा विचार पहिले तुम्ही करा आणि त्यानंतरच कोणतेही निर्णय घ्या. नेक्स्ट आहे म्हणजे प्रायोरिटाईज क्वालिटी स्लीप हॅबिट. आजकालच्या या खराब लाईफस्टाईलमुळे लोकांना ना झोप न लागण्याचा खूप त्रास चालू झाला आहे आणि तो आपल्या शरीरासाठी भयानक हानिकारक आहे. आपल्या शरीरासाठी 6 ते 7 तासांची झोप ही पुरेशी असते, पण काही लोकांना सवय असते की ऑफिसमधल्या कामांचा लोड असतो, सो ते लॅपटॉप घरी घेऊन येतात आणि झोपण्याआधी ते काम करतात. तर त्याच्यामुळेही आपल्याला थोडासा डोळ्यांनाही त्रास होतो आणि आपली झोपेवरही परिणाम होतो. तर तुम्ही झोपण्याच्या आधी 1 तास आधी कंप्लीट करा ते तुमचं काम जे काही असेल ते, किंवा झोपताना टी व्ही बघू नका. तुमच्या हातामध्ये फोन असतो कंटिन्यू, तुम्ही स्क्रोल करत असता, त्याच्यामुळे ब्राईटनेसमुळे डोळ्यालाही त्रास होतो आणि आपल्या झोपेवरही परिणाम होतो. तर झोपण्याआधी तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी, त्या टाळा. त्या गोष्ट लक्षात ठेवा. आपण झोपी जाण्याच्या आधी 2 तास आधी आपल्याला जेवण करायचं आहे. झोपायच्या आधी अर्धा तास आधी तुम्ही जेवण करायचं नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या पचनक्रियेवरती खूप प्रमाणात परिणाम होतो आणि काही लोकांना सवय असते झोपताना कोमट पाण्याने आंघोळ करायची, त्याच्यामुळे खरंच खूप चांगली झोप लागते. तर ही चांगली सवय आहे. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करा, खूप चांगल्या प्रमाणात तुम्हाला फरक जाणवेल या गोष्टी. तर नेक्स्ट आहे गिव्ह युअरसेल्फ मोर कॉम्प्लिमेंट. हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही अनुभवाल, तुम्ही जेव्हा स्वतःला खूप कॉम्प्लिमेंट करता, चांगली एखादी गोष्ट केली आणि जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणजे ते फील करता की मी हे खूप छान केलं आहे, मी हे ठरवलं आणि मी कंप्लीट केलं, आणि तुम्ही स्वतःलाच बोलता की वा मी तर हे केलं, मी खूप छान केलं, तर तुम्हाला स्वतःला खूप आत्मविश्वास जाणवतो आणि स्वाभिमान पण वाढतो आपला त्याच्यामुळे. तर स्वतःला कॉम्प्लिमेंट देणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर आपण एखादं टार्गेट कंप्लीट करतो, गोल अचीव करतो, तर स्वतःसाठी टाळ्या वाजवणं, स्वतःचं कौतुक करणं, त्याच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो, आपला स्वतःवरचा बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो. रिझॉल्युशनमध्ये एक गोष्ट ॲड करायची आहे तुम्हाला, ती म्हणजे आपल्या फॅमिलीला टाईम देणं. तर ह्या घाई गडबडीच्या जगामध्ये लोक कामामध्ये आणि बाकीच्या गोष्टींमध्ये एवढे बिझी झाली आहेत की आपण आपल्या स्वतःच्या फॅमिलीला, स्वतःच्या जवळच्या लोकांना ना टाईम देऊ शकत नाही आहे. तर ह्या वर्षी तुम्हाला एक गोष्ट ॲड करून ठेवायचीच आहे की तुम्ही तुमच्या जवळच्यांना, तुमच्या फॅमिलीला रोज थोडा वेळ तरी द्यायचा आहे. तुम्हाला जर भेटायला जमत नसेल, तुम्ही फोनवरती बोलू शकता. कधीतरी तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा वेळ थोडासा काढून तुम्ही एकमेकांना भेटायला जाऊ शकता. त्याच्या शेवटी मी तुम्हाला असे काही टिप्स, रिझॉल्युशन सांगणार आहेत, ऑप्शन सांगणार आहेत ज्यापैकी तुम्ही नक्की करू शकता. तर पहिलं आहे ते म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नल. तुम्ही जर्नल लिहू शकता. जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे किंवा तुमचे काही टार्गेट्स असतील तर ते तुम्ही लिहू शकता. रोज तुम्ही किती खर्च केला, तुम्ही रोज काय केलं ते तुम्ही एका डायरीमध्ये लिहू शकता. तर नेक्स्ट आहे बिल्ड बेटर बजेट. तर यामध्ये मी तुम्हाला सांगेन की तुम्ही मनी सेव्ह कसे करू शकता. तर प्रत्येकजण जॉब आणि बिझनेस हे करतंच, तर त्यातला 50% हा खर्च होतोच. जर कोणाचे लोन्स असतील, EMI असेल, SIP असेल, किंवा लहान मुलांची शाळा कॉलेजेस असतील, लाईट बिल असेल, गॅस सिलेंडर, किंवा तुमचे बाकीचे कोणतेही ग्रॉसरीज वगैरे, हे लहान छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे खर्च हे होतातच. तर 50% खर्च तुमचे हे ठरलेले आहेत की मंथली तुमचे हे पैसे जाणार आहेत. 30% खर्च हा प्रत्येकजण स्वतःसाठी करतात, जसं की मूवी, पार्टी, शॉपिंग, खाण्यापिण्यासाठी, किंवा मुली असतील तर ज्वेलरी, कॉस्मेटिक्स, असे बरेचसे किरकोळ खर्च असतात जे 30% आपण स्वतःसाठी करतो. राहिलेला 20% हा तुम्हाला सेव्ह करायचाच आहे. तर हे 20% तुम्हाला फक्त बँकमध्ये इन्व्हेस्ट करायचं नाही आहे, तर तुम्ही म्युच्युअल फंड, SIPs, RDs असे बरेचसे आहेत गोष्टी
ज्याच्यामध्ये तुम्ही शेअर मार्केटिंग अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करून ठेवू शकता. नेक्स्ट आहे ॲड फ्रूट्स टू युअर ग्रॉसरी कार्ट. तर प्रत्येकाला आपलं आरोग्य हे खूप चांगलं हवं असतं, हेल्दी हवं असतं. तर तुम्ही फ्रूट्स हे नक्की खावा. तुमच्या आहारामध्ये, तुमच्या डेली लाईफमध्ये रोज दिवसातून एक फळ तुम्ही खाणं खूप गरजेचं आहे. तर लास्ट आहे रिव्ह्यू युअर रिझॉल्युशन रेग्युलरली. म्हणजेच की वर्षामध्ये जसं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की तुम्ही एका डायरीमध्ये किंवा नोट्समध्ये लिहून ठेवा की तुम्हाला यावर्षी काय काय गोष्टी करायच्या आहेत, कोणते गोल्स अचीव करायचे आहेत. तर ते तुम्ही सतत बघणं खूप गरजेचं आहे. तुमच्या डोळ्याखालून रोज ते जाणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला सतत आठवत राहील की आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. तुमचंही या वर्षाचं नवीन रिझोल्युशन काय आहे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, ज्याच्यामुळे तुम्हाला समजेल माझा व्हिडिओ कधी आला. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय.